आज नाश्त्याला काय बनवते मम्मी? अरे आज मी वडापाव बनवत आहे. चला मग आपण पाहूया आज वडापावची रेसिपी. 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, वाटाणे घेतलेले आहेत, हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण घालून केलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हे चाट मसाला आहे, खोबरं आहे, चटणीसाठी लसूण आहे. मग आपण आता वडापाव बनवायला सुरुवात करूया. एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं छोटे 2 चम्मच तेल टाकत आहे मी. हे तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. मोहरी टाकली, एकदम झटपट बनतो हा वडा, पटकन बनवून पटकन खायचा. हे जिरे टाकली मी, मोहरी टाकली. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया आणि हिरव्या मिरचीचा, आपण लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा, ते आपण टाकून घेऊया. ठेचा छान मस्त तळला. मग त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊ आणि हळद थोडीशी टाकली आणि हे कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आता मस्त हे मिश्रण एकदा एकत्र करून घ्या मी. आणि हे वाटाणे मी उकडून घेतलेले नाहीत, असेच घेतलेले आहेत. ते तेलामध्ये नरम होतात, हिरवी वाटाणे आहेत. थोडंसं चवीपुरतं मीठ. तुम्ही वाटलंच तर थोडंसं वाटाणे उकडून पण घेऊ शकता. हे सोलून धुवून घेतलेले आहेत मी वाटाणे, कारण तेलामध्ये मऊ होतात लवकरच हे वाटाणे. एक वाफ दिली की ते नरम होऊन जातात. हे वाटाणे टाकले. वाटाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल टाका, या न टाका. आता हे बटाटे चुरून आपण मध्ये घालूया आणि याला चांगलं एकजीव करून थोडंसं झाकून ठेवू वाफ देण्यासाठी. हे बघा किती छान दिसतंय मिश्रण. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनटं ठेवू. चला मग आपण तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊया. खोबरं घेतलं मी, सुकं खोबरं चिरून. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घालूया, 4-5 पाकळ्या लसूण घातलं. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालू. हे माझं गावाचं तिखट आहे, मी थोडंसं घालते. तिखट आहे जास्ती, तुमच्या तिखट खाण्यासारखं तुम्ही तिखट टाका. त्यात जिरे थोडेसे घातलेत मी आणि चवीनुसार मीठ. आणि थोडासा मी कलर पण घातलेला आहे, ते तुम्हाला दिसलं नाही कारण लाल कलर येण्यासाठी. आता हे आपण मिश्रण वाटून घेऊया. हे बघा चटणी तयार झालेली आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. छान दिसते ना चटणी, एकदम कलरला पण मस्त लाल, खूप छान चटणी झालेली आहे ही. आता हे आपण पूर्ण वाटीमध्ये काढून घेऊ. हे बघा कशी दिसते चटणी ते मला सांगा. आता हे आपलं मिश्रण आपण 5 मिनटं झालेलं आहे, थोडंसं हलवून घेऊ, एकजीव करून घेऊ मिश्रणाचा. आणि परत एकदा ह्याला थोड्या वेळ आणखी झाकून ठेवू. म्हणजे चांगली वाफ दिली मिश्रणाला की छान चविष्ट लागतं मधला मसाला बटाट्याचा आपला. हे बघा हे हलवून घेतलेलं आहे मी. आता आपण ह्याला परत एकदा थोडं 5 मिनटं आणखी झाकून ठेवू कमी गॅसवर. तर आपण बेसन पीठचं हे करून घेऊ, बॅटर तयार करून घेऊ. हे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू, चवीनुसार थोडंसं. आणि थोडंसं त्याच्यामध्ये आता आपण खायचा सोडा घालूया, जेणेकरून वडे आपले छान फुगतील आणि कुरकुरीत होतील. त्याच्यासाठी आपण थोडासा खायचा सोडा घालूया. हे घातला सोडा. आता थोडं पाणी घालून ते मस्त कालवून घेऊया. तुम्ही असं चमच्याने कालवू शकता, या ते आपलं अंडं फेटायचे त्या ह्याच्याने पण, नाहीतर हाताने पण आपण कालवून घेऊ शकतो. छानसं याला एकजीव करून घ्यायचं आहे, छान हलवून. थोडं पाणी घालून, एकदम पाणी घातलं ना जास्ती पातळ होईल, म्हणून थोडं पाणी घालायचं आणि छान हलवून घ्यायचं. हे बघा असं. आता याला आपण हाताने करूया. हे बघा हे असं पाहिजे, जास्ती पातळ नाही ना जास्ती घट्ट नाही आहे, मीडियम साईजचं पीठ पाहिजे. हे असं छान हे तयार झालेलं आहे. आता ह्याला थोडंसं ठेवून घेऊ आणि आता आपलं बॅटरला बघू आपण, ते आपलं मधलं सारण तयार झाले का चांगलं. हे बघा छान झालेलं. आता ह्याला गॅस बंद करून खाली घेतलं आहे. आता त्याला चांगलं हलवून घेऊ आणि थोडंसं गार करायला ठेवावं लागेल.
आता आपण कढई तापत ठेवू. गॅस चालू केला आहे. कढई आपण ठेवली वरती. आता तेल आपण टाकूया कढईमध्ये. थोडंसं मी तेल टाकलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण ते गार झालेलं सारण त्याची गोल गोल वडे तयार करून घेऊ. तोपर्यंत ताटलीमध्ये तेल गरम होईपर्यंत. हे बघा किती छान असे तुम्हाला आवडेल त्या साईजचे असे तुम्ही गोल गोल करू शकता, लहान मोठे. मी छोटे छोटे गोल करत आहे. हे बघा, हे आपले 2 बटाट्याचे एवढे वडे झालेले आहेत. 6-7 झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊ. आता तेल गरम झालं आहे का ते पाहू. आणि मिरच्या अगोदर फ्राय करून घ्याव्या लागतील आपल्याला. ते सारण पण आपलं तयार आहे. आता हे मी 2-4 मिरच्या टाकल्यात. हे आपण फ्राय करून घेऊ आधी. तेल गरम झालेलं आहे. हे बघा, आता हे आपण मिरच्या फ्राय करून घेतो आहे. हे मिरच्या फ्राय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून मिरच्या चविष्ट लागतात खायला. आता आपण वडे तळून घेऊ. त्या बॅटरमध्ये आपण आता हे वडे एक एक मध्ये बुडवून घेऊया आपण त्या बॅटरमध्ये पूर्णपणे. हे बघा, असं हळूच तेलात सोडायचं. तेल भाजेल हाताला, एकदम सावकाश करायचं. असंच आपण एक एक 2-2 काढून घेऊया तेलामधनं. आणखी एक टाकूया. हे बघा, आता आपण हे दोन्ही वडे फ्राय झालेले आहेत आपले. हे आपण काढून घेतलेले आहेत. किती छान दिसतात बघा, छान कुरकुरीत झालेत. हे बघा, शेवटचा आपण टाकलेला आहे आता वडा. सर्व वडे आपण असेच तळून घ्यायचे आहेत फ्राय करून. हे आता आपण पाव घेतलेत, प्लेटिंग करून घेऊया. मस्त हे मी 2 पाव घेतलेले आहेत. हे आपण बनवलेली चटणी त्याच्यामध्ये भरून घेऊ. पूर्ण पावामध्ये पसरवून आता त्यात आपण वडे ठेवूया. छान कुरकुरीत झालेत वडे. हे बघा, आणि ही मिरची. आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा. वडी कशी वाटली, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. चला, बाय.